तू कारने ये, आम्ही दोघं बाईकने येतो. अरे हा रे, रेनबो आला त्याच्यामध्ये. सकाळी सकाळी समोर निघतोय आता, पण ॲज युजल सगळीकडे लोक घोळका करतात लगेच आणि चौकशा चालू होतात. इट फील्स गुड दो. आम्ही पण थोडं बडबड करून त्यांना काय काय सांगतो, कुठे कुठे जाऊन आलो, काय केलं वगैरे वगैरे. चला, आज त्याला करायचं आहे 542 इथे दिसतं आहे इंदोर. त्याच्या पुढे ॲटलिस्ट इंदोर तरी करायचंच आहे. थँक्यू, बाय. सो आज आम्ही थांबलेलो इथे हॉटेल उत्तम पॅलेस. हे आहे कटनीमध्ये. कटनीच्या सिटीमध्ये थोडं आत यायला लागलं, बट दिस वॉज अ बेटर डील. कारण कटनीच्या पुढे गेलो असतो तर मग जबलपूर येतं डायरेक्टली 100 किलोमीटर्स पुढे. तिथेच हे आहे, तिथेच मिळालं असतं काही, पण मग आम्हाला जास्त पुढे चालायचं नव्हतं रात्री लेटपर्यंत, म्हणून मग इथे सिटीमध्ये थोडंसं आत आलो 10 किलोमीटर आणि इथेच थांबलो. आता इथून थोडंसं परत मागे जाणार आहे आपण आणि मग इंदोर निघणार आहे दमोच्या मार्गे. चला, गणपती बाप्पा मोरया. प्रयागराज गए थे कुंभ में. प्रयागराज कैसा लगा? मस्त है एकदम. थोड़ा भीड़ था, बहुत भीड़. हम भी तो परसों आए, बहुत भीड़. चल गया बट अपना. गावागावातनं जायला लागतं. सो दामोच्या इंटिरियरमध्ये एक छोटासा ब्रेक होता. आता नेक्स्ट स्टॉप असणार आहे डायरेक्टली सागर. लेट्स गो. सो आता वाजलेत ऑलमोस्ट 140. आम्ही स्टार्ट केल्यापासून मला वाटतं तेवढेच 140 सम किलोमीटर्स केलेत आणि आता आपण चाललो आहे सागरच्या दिशेने. सागर, विदिशा आणि मग इंदोर असं रूट आहे. थोडासा स्टार्टिंगचा रूट थोडा डिफरंट घेतलेला. जेव्हा मी येताना जसं आलेलो त्या रूटने नव्हतो आलेलो, थोडं डिफरंट रूटने आलेलो. आणि हा रूट पण मस्त आहे, थोडा इंटिरियर्समधनं गावाच्या मध्य प्रदेशमधून, बट चांगला रूट आहे. सो इथून चाललो आहे. तसं आमचे काही फ्रेंड्स आधीच गेलेले पुढे, ते पण आता आम्हाला भेटलेत. तर ते लोक जरा म्हणजे त्याच्यामध्ये एक एन्टॉर्क आहे स्कूटर आणि 2 हंटर आहेत आय गेस. तर ते लोक पण चालत होते. तर ते आता भेटले आम्हाला. ते थोडं स्लो आहेत, पण आम्ही त्यांना पास केला आता आणि पुढे चाललो. आता प्लॅन आहे की सागरमध्ये ब्रेक घ्यायचा आणि मग तिकडे एकत्र बसून एकत्र भेटू मे बी, आणि मग थोडंसं बातचीत वगैरे होईल आणि मग फायनली इंदोरकडे परत जायला आपण चालू करूया. आज तसं 7 hours 51 minutes दाखवतं. इंदोर इज अराउंड 407 किलोमीटर्स इथून. दिला आहे मग अजून आले बघा फायनली. आपले बरोबरचे फ्रेंड्स भेटलेले आहेत. आता ते थोडं पुढे निघत आहेत कारण त्यांच्या गाड्या जरा साध्या आहेत, हंटर वगैरे, आणि ही एक स्कूटर आहे. त्यांना आपण पटापट कॅचअप करतो. ते लोक सकाळी अराउंड 7:15 निघालेले. आमच्या खूप आधी. आम्ही कितीला निघालो माहिती आहे का? 11 वाजता निघालो आहे आम्ही, आणि आम्ही त्यांना क्रॉस करून आता त्यांच्या पुढे आलेलो आणि त्यांनी आता आम्हाला कॅच केलं. सो आम्ही खूप फास्ट चाललो आहे. ब्रेक पण कमी आहेत आणि ह्यांच्याकडे ब्रेक्स खूप जास्त होतात कारण त्याला पेट्रोल भरायला लागतं सारखं स्कूटरमध्ये. पण आता ठीक आहे, आता भेटलेत. आता हे लोक थोडं पुढे निघतील, बट आज फायनली इंदोरला पोचणार काय पण करून असं ठरवलं आहे. त्यांना पण इंदोरलाच बोलावलं आहे. आम्ही एकत्रच थांबू इंदोरमध्ये असं वाटतंय.
आता फक्त चहासाठी छोटासा ब्रेक घेतलेला. आम्ही खाल्लं मागे तिथे त्या हॉटेलमध्ये आणि लगेच थोडंसं आलो तर संकेत आणि दोन्ही संकेत ना झोपायला लागली. बोलतात झोप येते यार, थांबूया मग तर थांबलो. शेवटीला 40-50 झाले असतील. बट ठीक आहे, आता चहा वगैरे प्यायला तर जरा फ्रेश वाटतंय. आता लगेच निघायला घेऊया. अभी 100 किलोमीटर, अभी डायरेक्ट विदिशा. तसाच चालला तो. कार से नहीं रे, बाइक से एक बार गोवा. तू कार ने आहे, आम्ही दोघं बाईक ने येतो. सामान गाडीत टाकू. आम्ही मोकळे येणार फुल. हा आरामात एक हा बा आडवा हायवेच जातोय ना हा. काय फुटली आहे रे पाईपलाईन. अरे हा रे, रेनबो आला त्याच्यामध्ये. फायनली खूप मोठा स्ट्रेच कंप्लीट करून ऑलमोस्ट 150 ते 200 किलोमीटरचा स्ट्रेच कंप्लीट करून आम्ही आता थांबलो आहे. हे मागे बघताय तुम्ही हॉटेल हवेली. हे विदिशाच्या जस्ट बायपासवर आहे. विदिशाच्या बाजूने एक बायपास जातो त्याच्यावर आहे. तिथे थांबलो आहे. आता जरा प्रॉपर थांबून खाऊया वगैरे. आता बघा इथे पोरं आलीत, ही जरा मागे राहिलेली, बाकीच्या आम्ही गाड्या लागलेल्या आहेत. चला पेट पूजा. A few moments later. खूपच मोठा ब्रेक झाला. वाजलेत 6:05. आम्ही आलेलो ऑलमोस्ट 5:15 वाजता. तो 40 सम मिनिट्सचा ब्रेक झालेला आहे. बट हा प्रॉपर ब्रेक होता. ह्याच्या आधी आम्ही प्रॉपरली असं नीट खाल्लं नव्हतं, असं पोहे वगैरे नाश्ता टाईप केलेला. बट आता आम्ही एकदमच प्रॉपर खाल्लं. आता 250 किलोमीटर्स बाकी आहेत फक्त टिल इंदोर, जिथे आम्हाला जायचं आहे. बट त्याच्या आधी फक्त एखादा ब्रेक असेल. बट आम्ही जास्तीत जास्त आज आम्ही फास्ट कवरअप करतो आहे सगळ्या गोष्टी. सो आत्ता पण आम्ही 200 किलोमीटरचा स्ट्रेच ऑलमोस्ट मारलेला. आता पण आपण ट्राय करणार आहे की ॲटलीस्ट 100-150च्या मध्ये एक स्ट्रेच मारायचा, मग ब्रेक घ्यायचा आणि परत 100-150मध्ये एंड करायचं. सो रात्री 11पर्यंत असं वाटतं आहे प्रेडिक्टेड की 11पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. 11 मॅक्स 12च्या पुढे नाही जात. इंदोरला आपण 12च्या आधी पोहोचणारच. 6वा पेट्रोल ब्रेक. फायनली पोचलेलो आहे इंदोरमध्ये. वाजलेले आहेत 11. आजचा दिवसभरात आपण सकाळी ऑलमोस्ट 10:30-11लाच निघालेलो. बट आजच्या दिवसभरात आपण अराउंड 550 सम किलोमीटर्स कवर केलेले आहेत. एकदम स्लो आरामात होती. काही पॅच होता जो फास्ट मारला, परत स्लो केली. आता बाकीचे आपले फ्रेंड्स पण भेटले, 3 बाईक्स अजून जॉईन झाल्या. सो आपण एकत्रच येत होतो, त्यामुळे जरा आरामात आलो. बट फास्ट हे केले, म्हणजे पॅचेस खूप पार केले. मग हॉल्ट घेतला, तिथे जरा टाइमपास झाला. बट एनिवे राईड इज कम्प्लीट. आपण पोचलेलो इंदोरमध्ये. जस्ट 2 किलोमीटर आधीच थांबलो आहे आपल्या हॉटेलच्या. आता आम्ही ॲक्च्युली इथे जेवायला बघतोय का इथे जेवायचं हॉटेल्स वगैरे चांगले आहेत का. जेवायचं, पटकन हॉटेलवर जायचं, लगेच ग्रुप व्हायचं, सकाळी लवकर निघायचंय. The next morning. सकाळची राईड चालू झालेली आहे. आज आहे आपला राईडचा लास्ट दिवस. राईड झालेली आहे चालू. शेवटचे 575 किलोमीटर्स घरापर्यंत. आपल्याला टायमिंग दाखवतोय बघा 11 hours 7 minutes. सो त्याच्यामध्ये प्लस ब्रेक वगैरे मिळून जे काय होईल ते. आज रात्री आपण कसं पण करून घरी पोहोचणार आहे. So let's go. रोड हा मस्त आहे एकदम. आय गेस अर्धा तासच झाला असेल. आम्ही ऑलरेडी 60-70 किलोमीटर पार केले, पण अर्धा तासात मजा आली फुल. 100-120 चालतोय.
बापरे, मेंढ्या बघा केवढ्या आहेत. चिट्टूच ऐका, अजून एक ग्रुप. MP मधून महाराष्ट्रात प्रवेश केलेला आहे. जस्ट बॉर्डर होती या व्हॅलीमध्ये. आता मला वाटतं आपण धुळेलाच थांबूया डायरेक्ट. धुळे आहे आता फक्त 80 सम किलोमीटर्स. पहिला ब्रेक घेतला आहे. डायरेक्टली इंदोरवरनं महाराष्ट्रात येऊन धुळ्याच्या जस्ट 50 किलोमीटर आधी थांबलो आहे. आता इथे आम्ही खूप फास्ट आलो आहे, तर मागचे जरा बरेच मागे राहिले आहेत. सो आता थांबून घेतलं आहे. आता थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करायचा आणि मग इकडनं पुढे निघूया. मस्तवाला स्ट्रेच झाला, एकदम पॉवर स्ट्रेच, एकदम 120-130च्या कॉन्स्टंट स्पीडवर चाललेलो. आता येऊन फायनली थांबलो आणि खूप क्विक केला आम्ही. ऑलमोस्ट 2.5 तासातच आम्ही 220-230 किलोमीटरचा स्ट्रेच करून आलो आहे. 12 seconds later. आम्ही इथे थांबलेलो, तुम्हाला बोललो पालवी हॉटेल, प्युअर व्हेज पालवी. हे जस्ट तुम्हाला धुळ्याच्या रोडला जाताना, आता ह्या धुळे महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवेचा टोल नाका आहे, तिथे तुम्हाला हे लागतं. धुळे इथून 50 किलोमीटर आहे. जेव्हा तुम्हाला 50 किलोमीटरचा बोर्ड दिसेल ना धुळे, तिथे लागतं हे. किंवा धुळ्यापासून निघालात तर 50 किलोमीटरने हे मिळेल. इथे एक नारळाची भाजी होती. नारळ म्हणजे नारळामध्ये टाकून आणलेली आणि नारळाच्या पाण्यात आणि शहाळ्याच्या त्याच्या मलाईबरोबर बनवलेली होती. एवढी अमेझिंग भाजी होती. ते बोलले फक्त ट्राय करा तुम्ही. आम्ही एकदमच लाईट खाणार होतो, म्हणजे भेंडी आणि डाळ वगैरे असं काहीतरी बेसिक खाणार होतो. पण ते बोलले ती आमची भाजी स्पेशालिटी आहे, तर ती प्लीज तुम्ही ट्राय करा. आणि आम्ही ट्राय केली, तर एक घेतली, त्याच्यावर अजून एक घेतली, 2 घेतल्या आणि ते आता आम्हाला बोलतात की म्हणजे आवडली ना वगैरे. म्हटलं हो, बाप भाजी होती एकदम. आणि मस्तवालं जेवण झालं आहे. 9 लोकांचं आमचं टोटल जेवण झालं आणि बिल फक्त 1450 रुपये आलं. एवढं पॉवर जेवण होतं. सो तुम्हाला पण कधी यायचं असेल तर प्लीज लक्षात ठेवा, पालवी हॉटेल, धुळ्यापासून 50 किलोमीटरवर. हो, ही कुठली नदी आहे रे? काय नावच लिहिलं नव्हतं आतापर्यंत. 4 नद्या गेल्या, त्यांची नावं होती बरोबर. तापी, हां, तापी नदी. केवढी आहे ना मोठी. चला, आपल्या इकडे एवढ्या मोठ्या नद्या नाही बघायला मिळत. वाईड म्हणजे साताराच्या साईडला कृष्णा नदी पण एवढी वाईड नाही दिसत कुठेच. धोम धरणाच्या इथे दिसते, बाकी कृष्णा नदी खूप छोटी दिसते. हा, नाही मी तेच बोलतोय, आपल्या म्हणजे आपल्या पुणे सातारा साईडला असं बोलतोय रे. कृष्णा नदी आहे ना आमच्या गावाला, ती पण एवढी कुठेच दिसत नाही, एकदम छोटीशी. या रोड एवढी दिसते बस. काय झालं इकडे? ठोकला वाटतं आला मागून. याला काहीतरी टँक हा घुसलाय, ट्रेलर फुल मोठं. क्रेन बिन बोलवलेत काढायला. नाशिकच्या एक 70 किलोमीटर आधी आपण एक हायवेलाच एक मंदिर लागतं, तर तिकडे आपण जाऊन येणार आहे, रस्त्यात आहे म्हणूनच. हा बघा, इथे लिहिलेलं आहे रेणुका देवी संस्थान चांदवड, मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इथेच लावायचे. तर चांदवडमधल्या रेणुका देवीच्या मंदिराजवळ आपण थांबलेलो. हे महाराष्ट्रातल्या 3.5 पीठापैकी अर्धपीठ म्हणून मानलं जातं. रेणुका देवी म्हणजे परशुरामाची आई. परशुरामाला त्याच्या अटीखातर आईचं धड आणि शीर वेगळं करावं लागलं होतं, तेव्हा त्याचं शीर
म्हणजे की फेस हा इथे येऊन पडलेला असं मानलं जातं आणि त्याचंच हे मंदिर इथे आहे रेणुका देवीचं. बाकी धड जे आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जागी त्याचं मंदिर आहे आणि मस्त मंदिर आहे. आम्ही इथे थांबलेलो बराच वेळ. खूप लोक इथे नवरात्रीच्या वेळी वगैरे पण खूप जत्रा आणि काय काय असं बरंच काय काय असतं. आता हे बघा इथे समोर पण एक काहीतरी दुसरं मंदिर आहे पण त्याचं मला काही कळत नाही नाव वगैरे. इथे बघा समोर आणि तिथे धबधबा वगैरे पण आहे वाटतं पाण्याचं. आता पाणी तर नाही चालू आहे पण इथे वर मंदिर आहे आणि मस्त असा सनसेट तिकडे झालेला होता. आम्ही मिस केला. आम्ही ॲक्च्युली मंदिराच्या आत होतो त्यामुळे तो मिस केला. सो वाजलेत ऑलमोस्ट 6 आणि आता आम्हाला अजून इथून पुढे अराऊंड 250 सम किलोमीटर्स जायचं आहे. सो रात्री 12 तर वाजणार आहे तेवढं तर नक्की आहे. लेट्स सी किती वेळ लागतो आहे. इथे थांबायचं जरा होतं गरजेचं. थांबलो. आता निघायचं लगेच. मग एकच ब्रेक होईल लगेच आणि मग डायरेक्ट मुंबई. चांदवडवरनं आपण आता पुढे निघालेलो आहे. फक्त याच्यात डिस्टन्स का नाही दाखवत आहे. एनिवे 250 सम किलोमीटर्स बाकी आहेत. आता नाशिक येईल थोड्याच वेळात 40 सम किलोमीटर्समध्ये. लेट्स गो. लोक काही ना काही विचारत बसतात असं चालूमध्ये बघा. फायनली आपला लास्ट स्टॉप आलेला आहे राईडचा. घोटीजवळचं मॅकडॉनल्ड्स. जे लास्ट टाईमसुद्धा लडाख राईडच्या वेळी पण आम्ही इथेच थांबलेलो रात्री. बट तेव्हा इथे सगळं बंद झालेलं कारण आपण खूपच लेट राईड करत होतो. आत्ता आपण पोचलो आहे 8:15 वाजता. सो सगळं चालू आहे. आपण इथेच थांबणार आहे थोडा वेळ. लास्ट ब्रेक आणि ह्याच्यानंतर असेल फक्त अराऊंड 110 किलोमीटर्स. बस तेवढं गेलं की घरी. 1 hour later. 8:30ला आलेलो. 9:30 झाले. हां 12 आता झालं. टायमिंग डॉट 12 झाला आता एस्टिमेटेड. हां फायनली फॅमिलियर एरियामध्ये येऊन बरं वाटतं आहे. माझेवडाला पोचलेलो आहे. आपला फायनल असेंब्ली पॉईंट. लडाखवरनं येऊन पण आपण इथेच थांबलेलो आणि मी जस्ट टर्न करताना गाडी पडलेली माझी. आई ग. आपल्या फायनल असेंब्ली पॉईंटवर इथे माझेवडाच्या जस्ट माझेवडा सर्कल पुढेच आहे. आम्ही जस्ट त्याच्या आधीच थांबतो सो दॅट इकडनं ब्रिजवर जाता येईल. इथे फायनली पोचलेलो आहे. सगळे म्हणजे आपले जे 4 लोक मेन आम्ही जे गेलेलो ते तरी इथे आलेले आहेत. बाकीचे 3 जण आता हळूहळू येत आहेत मागून. बट ठीक आहे आम्ही तरी पोचलो आहे. आपली राईड कंप्लीट झालेली आहे. परत एकदा आपण ह्याच पॉईंटवर आहे आणि मी तुम्हाला तेच सांगतोय. कसा वाटतोय व्हिडिओ नक्की सांगा मला. कमेंट करा खाली. लाईक करा. सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडत असतील व्हिडिओज तर. आणि भेटूया अशाच पुढच्या ॲडव्हेंचरस एखाद्या व्लॉगमध्ये नवीन जागी टूर करताना. तोपर्यंत बाय बाय.